नमस्कार मंडळी, उज्वंस फूड रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोणतेही वाटण न घालता झणझणीत व चविष्ट अशी शेवभाजी। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर लागते। त्यामुळे मीडियम आकाराचा कांदा घेऊन तो उभ्या साईजमध्ये पातळ अशा प्रकारे कट करून घ्यायचा। त्यानंतर टोमॅटो हे आकाराने लहान बघून घ्यायचं व त्यालाही उभ्या साईजमध्ये कट करून घ्यायचं। नंतर लगेच कोथिंबीर ही बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची। यानंतर सर्वात अगोदर आपल्याला गॅस पेटवून त्यावरती कढई ठेवून घ्यायची आहे। त्या कढईमध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचं व जे बारीक कट केलेला कांदा त्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। ही भाजी आपण 2 व्यक्तींसाठी करीत आहोत, त्यामुळे कांद्याचं प्रमाण हे मी कमीच घेतलेलं आहे। त्यानंतर कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यास त्यामध्ये लसूण ॲड करायचा। लसूण व कांदा यांना व्यवस्थित परतून घेत राहायचं। त्यानंतर लगेच त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे। या तिन्ही साहित्याला लालसर कलर आल्यास ते आपल्याला मिक्सर वाटी काढून घ्यायचं आहे। चला तर मंडळी, आता आपण आपली भाजी तयार करू। त्यासाठी कढईमध्ये 2-3 मापे तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी कडल्यास त्यामध्ये जिरे टाकून घ्यायची। नंतर थोडासा त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता ऑप्शनल आहे। त्यानंतर तयार करून घेतलेली पेस्ट टाकून घ्यायची। आता या पेस्टला तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त छान परतून घेत राहायचं। यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची। कस्तुरी मेथी टाकून भाजीला व्यवस्थित परतून घेत राहायचं। आता यामध्ये आपण चवीनुसार लाल तिखट टाकायचे व थोडे जास्त प्रमाणात कांदा लसूण टाकून घ्यायचा व थोडा काळा मसाला पण टाकायचा, कारण काळ्या मसाल्यामुळे भाजी चवीला मस्त लागेल। आता यामध्ये थोडीशी हळद व थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। पाण्याचं प्रमाण हे कमीच टाकायचं व भाजीला व्यवस्थित परतून घ्यायचं। या ठिकाणी बघू शकतो आपल्या भाजीला मस्त असा कलर आलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। नंतर लगेच त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची। आता या भाजीला किंवा रस्याला 5 ते 7 मिनिटं मस्त उकळून घ्यायचं। यात तुम्हाला पाहिजे तसं पाणी टाकायचं, म्हणजे भाजी घट्ट किंवा पातळ करू शकता आपण। ज्या वेळेला आपल्याला भाजी खायला घ्यायची आहे त्याच वेळी त्यामध्ये शेव टाकून घ्यायची। मी लगेच भाजी खायला घेणार आहे त्यामुळे शेव टाकून घेत आहे व त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून भाजीला उकळी काढून घ्यायची आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो आपली झणझणीत व रेस्टॉरंट सारखी भाजी बनलेली आहे। चला तर मग भाजी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।